जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर येथे नदीत बुडून 2 अल्पवयीन मुलांचा दुर्दैवी अंत, तर एकावर उपचार सुरू। नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर शहरातील शनिवार आठवडा बाजार परिसरालगत असलेल्या रंगवाली नदीजवळील शेंड्या डूब येथे दुपारी आंघोळीसाठी गेलेल्या 3 अल्पवयीन मुलांपैकी दोघांचा दुर्दैवी अंत झाला आहे, तर एक मुलगा उपचाराधीन असून त्याची प्रकृती स्थिर असून त्यास पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालय नंदुरबार येथे पाठवण्यात आले असल्याची माहिती डॉक्टर युवराज पराडके यांनी दिली आहे। मिळालेल्या माहितीनुसार आवेश अजीज मकराणी, फरहान अजीज मकराणी हे सख्खे भाऊ तसेच अमान जावेद सय्यद हे तिघेही रंगवाली नदीत आंघोळीसाठी गेले होते। यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने तिघेही बुडाल्याची घटना घडली आहे। घटनेनंतर तिघांनाही तातडीने नवापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले। तेथे बालरोगतज्ञ डॉक्टर युवराज पराडके व त्यांच्या वैद्यकीय पथकाने जीव वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, मात्र उपचारादरम्यान आवेश अजीज मकराणी आणि अमान जावेद सय्यद यांचा दुर्दैवी अंत झाला आहे, तर फरहान अजीज मकराणी याच्यावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले आहे। या हृदयद्रावक घटनेनंतर नवापूर उपजिल्हा रुग्णालयात नातेवाईकांनी मोठा आक्रोश केला होता, तसेच नागरिकांनीही मोठ्या प्रमाणात रुग्णालयात गर्दी केली होती। विशेषतः सख्ख्या 2 भावांपैकी लहान भाऊ आवेशचा अंत झाल्याने मकराणी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। दरम्यान नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाले असून घटनेचा पंचनामा व पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू आहे। या दुर्दैवी घटनेमुळे नवापूर शहरात हळहळ व्यक्त होत असून नदी, तलाव व धोकादायक जलसाठ्यांमध्ये आंघोळ करताना नागरिकांनी, विशेषतः पालकांनी मुलांची काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार।